डबल विकेट हॅट्रिक, अर्थात गोलंदाज अलंकार तांडेलने प्राप्त केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला 4-4. असणारा अलंकार तांडेलने काय गोलंदाजी केली आहे आज या स्पर्धेमध्ये. एक मोठा विक्रम त्याने नोंदलाय. 4 बॉल 4 विकेट. या रील्स जास्तीच्या व्हायरल होतील कारण आज आपण सोशल नेटवर्किंग साईट वरती या गोष्टी जास्तीच्या चर्चेत राहतात. परंतु या उरण प्रीमियर लीगच्या खूप साऱ्या गोष्टी ज्या रील्स प्रमाणे व्हायरल झाल्या ना, त्यापैकी काही रील्स अशाही मी पाहिल्या जिथे एखादाही षटकार पाहायला मिळाला, एखादाही विकेट पाहायला मिळाली, परंतु पुढे काय झालं ना, गोलंदाज सहजासहजी सांगत नाही. पुढच्या बॉलवरती जर 5 षटकार जरी आले असतील त्याच्या अगेन्स्ट तरी देखील तो सांगत नाही. चला या नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन मी आपलं लक्ष वेधेन. लवकरात लवकर उपस्थित व्हा. अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्क बर्दी, माझी मुंबई या संघाचा ISPL मध्ये त्याने प्रतिनिधित्व केलं होतं. यावेळेला लोअर फुलटॉस बॉल डाऊन दी ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एकही मारा, सॉलिड मारा. स्वर्गीय निशांत स्मृती बेंडकर संघाचा कर्णधार आणि आर्यन ग्रुप चिर्ले संघाचा कर्णधार. चला आर्यन ग्रुप चिर्ले संघाचा कर्णधार उपस्थित आहे. स्वर्गीय निशांत स्मृती बेंडकर संघाचा कर्णधार आपण देखील उपस्थित व्हा. पुढचा बॉल यावेळेला देखील डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतो आउटफील्ड फास्ट, अगदी गोळीच्या वेगाने गोलीगत चौकार. हॅलो, पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल होईल. अर्थात एका बाजूला स्वर्गीय निशांत स्मृती भेंडकर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते आर्यन ग्रुप चिर्ले. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला कट केलाय पॉइंटला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आज या स्पर्धेमध्ये काही गोष्टी पुन्हा एकदा मला पाहायला मिळाल्या. मी भाग्यवान समजतो की मी उरण प्रीमियर लीग मध्ये 4थ्या पर्वामध्ये देखील जुळलोय. या पर्वामध्ये आपण ड्रिंक्स ट्रॉली काहीशी वेगळी पाहतोय जी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना, किंबहुना या पर्वामध्ये आपण वॉकी टॉकी जे ऑफिशियल्सला देण्यात आले आहे आणि त्याचा संपूर्ण लाभ संदीप पाटील उचलताना मी त्यांना पाहतोय. कारण अगदी मिश्किल स्वभावाचे आहेत. खेळाडूने आतमध्ये काय केलं नाही केलं त्याची चर्चा ते करतात, बाहेर आलेल्या प्रेक्षकाची ते चर्चा करतात. स्कोर कार्ड वरती धाबा त्या 15, 4 खेळाडू झालेत बाद. 3 बॉल 11 वरती हर्षद ठाकूरला आपण बॅटिंग करताना पाहायला मिळतं. धीरज मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अक्षय पाटील महागडा राहिलाय. अर्थात एखाद्या खेळाडूची सुरुवातीला स्तुती करणं त्याला काही रुचलं नसावं, त्याच्या अगेन्स्ट रन्स आलेत. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. हा बॉल डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. सिंगल आणि डबल्सने जास्तीचा काही फरक पडणार नाही कारण 86चा पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट मॅच मध्ये जिथे जुगल घरत आणि त्याच्या अगेन्स्ट परेश ठाकूर पाहायला मिळेल. स्वर्गीय निशांत स्मृती बेंडकर संघाचा कर्णधार जुगल घरतला आपण पाहणार आहोत आणि त्याच्या अगेन्स्ट आर्यन ग्रुप चिर्ले अर्थात परेश ठाकूर. पुढचा बॉल यावेळेला डाऊन ग्राउंड केलाय. फटका तर आला ताकदवान. क्षेत्ररक्षक जज करतोय. इथे सहज साधा सोपा झेल त्याने सोडलाय. दिवाळीची पहिली आंघोळ करताना हातातून मोती साबण आंघोळ करत असताना जसा सुटावा ना तशी कॅच त्याने सोडली आहे. सहज साधा सोपा झेल होता. इथे कॅचेस व्हायला हवे, ती कॅच झालेली नाहीये. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.
यावेळेचा बॉल हा फ्लॅकर आहे, ऑन साइडला हा पण पुल केलाय, चेंडू झालाय गुल, डाव मितील 4, हालाय चौकार. आर्यन ग्रुप स्वर्गीय निशांत स्फूर्ती या दोन संघामधली दुसरी लढत इथं पाहायला मिळेल. वरून प्रीमियर लीग 2025 सहित दीप्यमान सोहळा आणि यामध्ये आदरणीय सन्माननीय कडू साहेब आणि तंडेल साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आमचे माली सर देखील या नाणेफेकीच्या कौल मध्ये इथे उपस्थित आहेत. तर आता दोन संघ एकीकडे जुगल घरत आणि परेश ठाकूर या दोघांमध्ये नाणेफेकीचा कौल इथे केला जातोय. नाणेफेकीचा कौल लागतोय अर्थातच स्वर्गीय निशांत स्मृती जुगल घरत याच्या दिशेनं. आता जुगल आपण नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तर काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग करू. अर्थात क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आज पहिली मॅच असेल आपल्या उरण प्रीमियर लीगची. किती धाबसंख्या वर रोखण्याचा प्रयत्न असेल? जुगल यांनी आपल्यापासून रजा घेतलेली आहे. अर्थात परेशजी ठाकूर आपण नाणेफेक गमावलेली आहे तर त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या वाटेला फलंदाजी आलेली आहे. किती धाबसंख्या बनवायचा प्रयत्न असेल? कम से कम 65-70 टार्गेट ठेवू आम्ही. आतापर्यंत आपण पाहिलं 5 तारखेपासून हा कारभार सुरुवात झाली या स्पर्धेला आणि इथून मात्र आपण पाहिलं तर साधारणतः पहिल्या सत्रामध्ये धाबा बनत आहेत. एक जमेची बाजू आता देखील आपण मॅच चालू आहे आपण पाहतोय जवळपास 70च्या आसपास धाबसंख्या बनवली गेलेली आहे. तर आज ही जी स्पर्धा तर बॅटिंग साठी ही आहे पिच की गोलंदाजीसाठी आहे? असं काय नाही, दोन्ही साईडनी पण बेनिफिट आहे, बॉलिंग साठी पण आहे आणि बॅटर साठी पण आहे. अर्थात आज आपण पाहतोय 4थ्या पर्वामध्ये आहोत उरण प्रीमियर लीग 2025. तर हे आयोजन आणि नियोजनाबद्दल आपलं काय मत आहे? आयोजन खूप सुंदर आहे, असंच भरत राहा. अर्थात धन्यवाद आणि शुभेच्छा देऊया आणि मान्यवरांना देखील शुभेच्छा देऊया आणि धन्यवाद देऊया. धन्यवाद. आपण बोलूया पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये. पुढचा बॉल आणखीन एक चेंडू ऑन साइडला डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहेत तैनात बाउंड्री लाईन वरती. पुन्हा एकदा अलंकार तांडेलला गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. अक्षयजी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात, पेंटच्या राब्याचा हा आवाज अगदी पूर्वार्धामध्ये जिथे इथे जी मात्रेसर यांचा आवाज तुम्ही ऐकलात उरणकरांच्या हक्काचा आणि भूमिपुत्र या उरणचे. धापलकावरती धावा जिथे 22ला 4 धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत, कारण आपण पाहिलं तर तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना धावा इथे थांबल्यात. रस गोळा करावा लागतील जिथे येणारे 23 चेंडू आणि 64ची आवश्यकता आहे. 23 बॉल आणि 64 धावा ह्या गोळा करत असताना भावा इथे कस लागेल. पुढचा बॉल यावेळेला इथे मात्र एक गोष्टीची साशंकता इथे निर्माण होते. रन्स इथे कंप्लीट करण्यात आले लेग बाईटच्या स्वरूपामधून. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मनसुबे बनवले परंतु ते उधळून लावले. अलंकार तांडेलच्या गोलंदाजीतील खासियत पाहायला मिळाली. त्याने अद्याप आपण पाहिलं ना तर केवळ 5 धावा खर्च केल्यात, बॉल डिलिव्हर्ड केलेत 8, 4 विकेट प्राप्त केल्यात आणि आजचा दिवस त्याचा आहे. किंबहुना असंही म्हणावं लागेल ना की आज हे नाणं खणखणीत वाजतंय. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धुंडो रे साजना सांगणारी गोलंदाजी. असं वाटू लागलं की उरणमध्ये दाट धुकं पडलंय आणि या धुक्यामध्ये हरवलेली वाट आहे की काय फलंदाजी करणं. रन्स आलेल्या नाही आहेत, धावा इथे थांबल्यात. एक मोठी क्रांती या गोलंदाजीच्या माध्यमातून होत असताना यावेळेचा बॉल इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. इथे दंडित करण्यात येत आहे, वेस्ट साइड जास्त आहे जिथे भीमरचा नो. गोलंदाजाला हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. या स्पर्धेमध्ये मला वाटतं सुयोग भोईर जो एक मात्र गोलंदाज राहिला होता ज्याने 2 षटक 4 धाबा खर्च करत असताना इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहिला होता तो गोलंदाजीमध्ये. चला मेडिकल किट मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. सुयोग भोईर वगळता एकही गोलंदाज या मैदानावरती जास्त काळ चांगल्या दर्जाची गोलंदाजी करू शकलेला नाहीये. इथे रन्स जास्तीचे येत असताना पाहायला मिळतात. आयोजकांनी एक बाब आवर्जून एक चांगली केली आहे, कारण याआधी मी ज्या वेळेला या मैदानावरती आलो होतो त्यावेळेला एकाच एंड कडून फलंदाजी केली जायची, परंतु यावेळेला उरण प्रीमियर लीग आहे, मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. बोथ एंड कडून क्रिकेटच्या मॅचेस आपण पाहतोय. ही बाब देखील वाखाणण्याजोगी आहे. अगदी त्याच वेळेला प्रशस्त असं क्रीडांगण, भव्य दिव्य व्यासपीठ, चहू बाजूला अगदी आपण पाहिलं ना तर स्टँड उभारण्यात आलेत, कारण अगदी उन्हाचा तडाखा वाढतो या कारणास्तव स्टँड ही चांगल्या दर्जाचे येथे उभारण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. चांगली स्पर्धा आणि त्याच वेळेला गौरवशाली आणि वैभवशाली परंपरा या स्पर्धेला लाभली आहे. ह्या तालुक्याचं नाव संपूर्ण जगभर या गोष्टींसाठी घेतलं जातं
याचं कारण आहे की JNPT बंदर असेल, अनेक बंदरांनी वेढलेला हा तालुका आहे. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर ONGCचं प्रमुख स्थळ या ठिकाणावरती आहे. अगदी एक मोठी क्रांती, अगदी लोकल ट्रेन येत असताना मुंबापुरीला अगदी जवळचं शहर हे उरण देखील होत असताना पाहायला मिळालं. साऱ्या गोष्टी आज घडत असताना पाहायला मिळत आहेत. या उरण तालुक्यामध्ये सर्व काही संपन्न अशा गोष्टी या परिसरामध्ये होत असताना आपण पाहतो आहोत. डेव्हलपमेंट फार छान झाली आहे. हा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आपला फटका, 440चा झटका, षटकार. तो थेट शरीरावरती आढळला, परंतु पुढच्याच बॉल वरती हर्षल ठाकूरने सांगितलं असेल रुको जरा सबर करो, आणि काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. षटकार ठोकला. संघाची धावसंख्या 30-4. लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळाला. मुंबई चौफेर आणि मुंबई मिरर जर का तुम्ही वाचत असाल ना तर त्याच्यामध्ये कोडी येतात. हे कोड होतं गोलंदाजी करत असताना अलंकार तांडेल, हे सोडवणं अवघड होतं आणि ते कोड इथे सोडवलंय. ते अर्थातच हर्षल ठाकूरने. काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. पुढचा बॉल 30-4. लोअर फुल टॉस होता. डाऊन द ग्राउंड खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वेगाने येतोय. 1 रन्स इथे कंप्लीट केली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचते 31-4 आपण पाहत आहोत. 3 षटकांचा खेळ संपलाय. एक स्ट्रॅटेजिक टाइम आउट इथे असेल, अर्थात ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. थोडासा वेळ आपल्याकडे आहे. तद्वर वळूया डीजे कडे आणि ऐकूयात मधुर संगीत. सारा आयोजन बघायला जमलाय लोक सारा. गाजतय नाव उरण तालुक्याचा, गाजतय नाव उरण तालुक्याचा. उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा. उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा. प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा. उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा. हितेश माली, महेश मद्रे, संगीला. थँक्यू. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 31-4 आपण ही सद्य परिस्थिती पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेला हर्षल ठाकूर अजूनही उभा आहे. त्याच्या बॅटमधून 2 षटकार इथे पाहायला मिळालेत आणि तो नॉट आउट खेळतो 20 या धावसंख्येवरती 200च्या स्ट्राईक रेटने. या स्पर्धेच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आकर्षक बाईक आपण पाहतो आहोत. दीपकजी भोईर साहेब अर्थात सरपंच मोठी जुई यांच्या माध्यमातून तथा प्रवीणजी घासे साहेब स्मार्ट सिटी डेव्हलपर्स चे सर्वे सर्वा आणि एक प्रतिष्ठित अशा स्पर्धेचे आयोजक. मोठी जुईमध्ये 4 रजनी क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं, परंतु उरण तालुक्याला हेवा वाटेल असं आयोजन करणारे आदरणीय प्रवीणजी घासे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आकर्षक अशी बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येत असताना पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये फेरबदल, एक युवा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखवत असताना या षटकाच्या दरम्यान चला या गोष्टीसाठी आपण संदीपजी पाटील यांची मदत घेऊ शकतो. दीपेश नाईक आलाय गोलंदाजी मार्कवर. खोला टाकलेला हा बॉल इथे ऑन साइडला केलाय. आवश्यकता आहे 18 बॉल आणि 55 धावसंख्येची. आता उरले चेंडू अर्थातच 17 चेंडूंचा खेळ शेष आहे. 54ची आवश्यकता. 17 चेंडू आणि 54 धावा.
जरीमरी नागाव संघ सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती दीपेश नाईकला आपण पाहतोय. मूळ गाव अर्थात याच गावाला तो बिलॉंग करतो आणि या मैदानाचा आराखडा त्याला चांगल्या रीतीने ठाऊक आहे. इथे धावा गोळा करत असताना किती कस लागतो ना फलंदाजाचा हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. गोलंदाजी कशा दर्जाची करायची किंबहुना मी त्याच वेळेला ना अगदी की कर्णधाराचंही कौतुक करेन. त्याला ज्या एंड कडून आणलंय ना ज्या एंड मधून जास्तीच्या धावाही पाहायला मिळतात. या मॅचच्या दरम्यान जिथे आपण पाहतो आहोत महत्वपूर्ण सामना पहिली लढत आजच्या दिवसाची प्रियेश फ्रेंड्स क्लब केगाव नागाव जरीमरी नागाव या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते. यावेळेला बॅकफुटला आले बॅटच्या टोला लागलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट बॅक जिथे फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव केवळ प्राप्त होत असताना एकेरी दुहेरी धाब्याने काही फरक पडणार नाही. क्रिकेटची लाईफ लाईन जर का सिंगल आणि डबल्स आहे ना मुंबईची लाईफ लाईन लोकल असेल तर परंतु इथे सिंगल आणि डबल्सने काही फरक पडणार नाही. मोठे फटके खेळावे लागतील. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक प्रेक्षक घरून येत असताना हाच विचार करतो की मला किती षटकार पाहायला मिळतील मला किती चौकार पाहायला मिळतील किती हाफ सेंचुरी पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल फुलर लेनचा लोअर फुल टॉस बनवला ड्रायव्हिंग लेंथ वरती आहे. क्षेत्ररक्षक आहे डीबॅकचा खबरला क्षेत्ररक्षक चेंडू वरती वेगाने आलाय. दिवसा ढवळ्या या उरणच्या कोर्ट नाक्यावरती चोरी झाली आहे. तीही धावांची एक होती क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू होता तिथून वेगाने ही रन्स कंप्लीट केली आहे. धावा येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 35ला 4 आवश्यकता 15 बॉल आणि 51 धावसंख्येची 15 चेंडू आणि 51 धावा 3 मोठे स्ट्रोक यावेच लागतील या चेंडूंवर. उजव्या सीच्या बाहेर हा बॉल इथे हाताला गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. उरणच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप इथे पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव आली आहे. दीपेश नाईकला आपण गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. अर्धशतकांची रेलचेल असणारी स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये अलंकारने सांगितलं की होय गोलंदाजा ही बोलबाला करू शकतात. त्याने विकेट हॅट्रिक मिळवली. विकेट हॅट्रिक नुसती मिळवली नाही तर डबल विकेट हॅट्रिक मिळवली. 4 बॉल 4 विकेट्स त्याने घेतल्या आणि हा कारनामा करणारा पहिला गोलंदाज या स्पर्धेतला आपण त्याला पाहिलं. पुढचा बॉल लोअर फुल टोल वसूल केलाय. इतका लांब मारला ना की बाईक घेऊन चेंडू आणायला जावा लागेल. सीमारेषेच्या बाहेर षटकार. आदरणीय आत्मारामजी थळी साहेब यांचं आगमन झालं आहे. व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. अगदी लेजेंडरी स्कोरर गुणलेखक धावसंख्या लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज त्यांची उपस्थिती या व्यासपीठावरती पाहायला मिळते. षटकार आलाय. मॅच मध्ये पुनरागमन केलंय. सामना अजूनही संपलेला नाही आहे कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. हीच भूमिका हर्षद ठाकूरची मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल 29 वरती तो नॉट आउट. यावेळेला देखील वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला. गोलंदाजाचं कौतुक करायला व वेगवान चेंडू हाताला उजव्या सीच्या बाहेर. एक सिंगल आली एकेरीच्या मदतीने. 14 बॉल 30 वरती तो नॉट आउट. 43ला 4 येणारे चेंडू 13 बॉल आणि 42 ची आवश्यकता. या बॉल वरती मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये फलंदाज असेल. यदा कदाचित एखादा मोठा स्ट्रोक आला तर क्रिकेटमध्ये सारं काही शक्य आहे. अशक्य असं काहीच नाही. यायला हवा मोठा स्ट्रोक कारण मॅच बनू शकते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुनश्च राहिला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला. या षटकामध्ये आल्या 12. दीपेश नाईकने या षटकामध्ये 12 धावा खर्च केला. येणारे बॉल आहेत ते 12 बॉल आणि विजयासाठी 43 ची आवश्यकता. आपण एक घेऊया डीजे ब्रेक. डीजे कडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो. नावाचा हायर बोलबाला राजेश म्हात्रे भारत पाटील आहेत त्यांचे संगतीला हिमांशु माळी निलेश पाटीलचा
प्रशांत माळी चेतन पाटीलचा पाठिंबा लखमोलाचा आहे, पाठिंबा लखमोलाचा. आयोजन कोणाचा न आमचे बालई गावाचा, आयोजन कोणाचा न आमचे बालई गावाचा, आयोजन कोणाचा न आमचे बालई गावाचा. पहिल्या पर्वाची सुरुवात या स्पर्धेची खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पाघोटे मधून झाली. तिथून तो कारवा पुढे गेला चिर्ले गावामध्ये, चिर्ल्यामधून राधे एंटरप्राइजेसच्या चिर्लेच्या मैदानाहून तो कारवा पुढे अनेक गाथा आणि कथा लिहिल्या जात आहेत. या गाथा आपण कथाही ऐकल्या, गाथाही पाहायला मिळाल्या. परंतु आज या चित्त थरारक आणि रोमांच क्रिकेटसाठी आपण अनुभवायला आणि तयार राहा. येणारे 12 बॉल आणि 43 ची आवश्यकता आहे. इथे एक मोठा इतिहास लिहिला जाईल का? कारण या सामन्यामध्ये 12 बॉल 43 ची आवश्यकता असताना संघाचा महत्वाचा खेळाडू 14 बॉल 30 वरती तो नॉट आउट आहे बॅटिंगसाठी. लोड फुलटोल आहे, मिसक्यूड आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे, वॅकंट एरिया. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचला होता. रन्स कंप्लीट करण्यात आल्यात ते 2. समीकरण बदलत आहेत. 11 बॉल. आता मात्र विजयासाठी आवश्यकता राहिली आहे ती 41 धावसंख्येची. 11 चेंडू आणि 41 धावा. आता एकंदरीत संघाच्या खेम्यामधून संघ म्हणत असेल आता तूच हर्षल काहीतरी कर भावा, कारण 11 बॉल आणि विजयासाठी हव्यात ते 41 धावा. 15 बॉल आणि हर्षद खेळतोय 32 या धावसंख्येमध्ये नॉट आउटच्या प्रकारचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता. कमी गतीने टाकला. व्हेरिएशन व्हरायटी पहा किती आहे. अगदी फलंदाजाला वाट पाहावी लागली या बॉलची. इतका सरप्राईज पॅकेज होता. ऍक्शन रिप्ले ना पाहण्याजोगे राहील, कारण ज्या रीतीचा चेंडू इथे हाताला होता गोलंदाज विशाल पाटीलचा, हा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजीची त्याची रिदम आहे, त्याची ऍक्शन चांगली आहे, बॉल डिलिव्हर चांगला करतो. परंतु इथे फिंगर रोल केली, आतमध्ये वळवला होता बॉल. ऑफ ब्रेक पाहायला मिळाला तोही जलद गती गोलंदाजाकडून. उजव्या सीच्या बाहेर कट केला. पॉइंटला बीट करत असताना थर्डमॅनला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, रन्स अवेलेबल आहेत आणि त्या इथे प्राप्त होत असताना उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण झालंय. क्षेत्ररक्षक एक चांगल्या दर्जाचं जिथे आपलं प्रसंग अवधान दाखवत असताना रिले स्वरूपामध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रन्स आल्यात त्या केवळ 2. संघाची धावसंख्या 47. समीकरण सातत्याने बदलतात. 9 बॉल. विजयासाठी जिथे 39 ची आवश्यकता. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला खोलात टाकला, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक फेकी करतोय. प्रशांतजी माळी साहेब, क्रिकेटमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये ना ही आलेली उत्क्रांती आहे मी म्हणेन. कारण यष्टीरक्षकाच्या अगदी समोर जर का एक मायक्रोफोन ठेवलाय तर अलीकडचा काळ किंवा तुमचा काळ जो होता, जर तिथे जर का मायक्रोफोन कदाचित असते तर काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं असतं. कारण एकंदरीत ज्या वेळेला जोशामध्ये खेळाडू असतो ना तर खूप साऱ्या कविताही बोलून जातो, खूप साऱ्या ओळी देखील देतो. परंतु आता ते होणार नाही, कारण यष्टीरक्षकाला ठाऊक आहे की माझ्यासमोर मायक्रोफोन आहे आणि इतर प्रेक्षक ऐकतायत. ही बाब फार महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये आलेला हा अमुग्राह बदल पाहतोय आपण. हवेचा बॉल खाली राहिला. अनुपजी पाटील साहेब पाघोटे, आलोकजी पाटील साहेब ज्यांचं आगमन झालं त्यांना मी विनंती करेन, पाघोटेचे आलोकजी पाटील साहेब, आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक असं स्वागत. धावफलकावरती धाबा स्थिरावलेली 48 ला 4. समीकरण आता 7 बॉल 38 ची आवश्यकता. 7 चेंडू 38 धावा. गोलंदाजी चांगली केली विशाल पाटीलने, किंवा 5 धाबा खर्च केल्यात. बॅकफुटला आले, ऑन साईडला खेळतात, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, रन्स येणार नाही. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शेष राहिलाय. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अंडर प्रेशर येणारा संघ सध्याच्या घडीला बॅकफुट वरती पाहायला मिळतोय, जिथे विजयासाठी येणारे 6 बॉल 37 ची आवश्यकता. नवी मुंबई
आहे आणि म्हणून क्रिकेटकडे थोडा कल कमी असतो, परंतु इथे मॅच ऑन, गेम ऑन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, डाऊन द ग्राउंड, षटकार. एका अर्धशतकाची चाहूल लागतीये. 35 वरती खेळतो. 18 बॉल 35 धावा. विजयासाठी येणारे 5 बॉल आणि 31 ची आवश्यकता. 32 ची आवश्यकता राहिली आहे. 55 ला 4, 32 ची आवश्यकता. करेक्शन करेल. पुढचा बॉल उजव्या हस्तीच्या बाहेर, स्क्वेअर कट केला. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा स्ट्रोक. धाव मिळतील 4. आणखीन एक चौकार. असताना एकाच मॅच मध्ये दुसरं अर्धशतक पाहायला मिळतंय की काय? होय, आलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, लुकिंग लाईक वाव. षटकार. काय खेळला अक्षरशः हेवा वाटावा. परंतु ही मॅच इथे अडचणीमध्ये आहे. 3 बॉल आणि 22 ची गरज. 3 चेंडू आणि 22 धावा. या मैदानावरती अक्षरशः धावांची पूर सदृश्य स्थिती आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. धावा आणि धावा येत असताना पुढचा बॉल. यावेळेला देखील वन्स अगेन अनदर बिग हिट. षटकार. दोन बॉल आणि 16 ची आवश्यकता जरीमरी नागाव टीमला या मॅच मध्ये विजयासाठी. परंतु संघाचा कर्णधार तो एकटा लढला. एक पात्री अभिनय त्याने केलं. मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत तो उभा राहत असताना पाहायला मिळालाय. 2 चेंडू आणि 16 धावा. सामना ज्या प्रकारचा मैदानाच्या आत पाहायला मिळाला ना, तर हे शुभ संकेत असतील संघासाठी की ज्या रीतीचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. राऊंड रॉबिन स्वरूपामध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. अर्थात तुम्हाला आणखीन एक संधी आहे पुढच्या मॅच मध्ये. धापलकावरती धाबा त्या 70 ला 4. पुढचा बॉल लोड फुलटोज होता. ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकंट एरिया आहे. चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये रन्स कंप्लीट केल्या त्या 2. आता मात्र 1 बॉल 14 ची गरज. पहिल्या सामन्यामध्ये सारं काही पाहायला मिळालं. 2 अर्धशतक पाहायला मिळाली. 1 हॅट्रिक पाहायला मिळाली. रन्स पाहायला मिळाल्या 85. त्याचा पाठलाग करत असताना 72 धावा देखील पाहायला मिळाल्यात. स्कोरबोर्ड बिझी ठेवलंय खेळाडूंनी. शेवटचा बॉल या उत्तरार्धातला तो येतो सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. परंतु मॅच इथे जिंकली आहे एका मोठ्या फरकाने. जिथे मात्र सामना जिंकत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. अर्थात प्रियेश फ्रेंड्स क्लब केगाव या संघाला शेवटच्या बॉलवरचा हा चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. अर्थात नॉट आउट राहिला हर्षद, ज्याने एक चांगल्या दर्जाचा खेळ केला. पहिली मॅच इथे संपली आहे. एक मोठा लढतीच्या दरम्यान एक चित्त थरारक आणि उत्कंठावर्धक या सामन्यामध्ये जिथे प्रियेश फ्रेंड्स क्लब केगाव संघ इथे विजेता राहिलाय.